गणेशाय नमः. ग्रंथ मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 26. देहे रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. जय जय रघुवीर समर्थ. देह रक्षण कारणे यत्न केला, हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. देह रक्षणा कारणे यत्न केला. आम्ही काय करतो? आमच्या देहाचं रक्षण करतो. आणि विशेष म्हणजे सगळ्यात जास्त लाड कोणाचे पुरवतो? जिभेचे, ज्याला जिभेचे चोचले म्हणतात. आणि असं करता 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 हळूहळू हळूहळू काळ पुढे लोटत जातो. आणि शेवटी काळ घेऊन गेला. करी रे म्हणा भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. हे अत्यंत महत्वाचे. माणसाला दोनच काळजी असतात. कुठली काळजी असते? एक असते ती संसाराची चिंता असते, खूप मोठी चिंता असते, भीती वाटत असते. एक संसाराची वाचत असते आणि दुसरी असते ते मृत्यूची. मृत्यूची भीती ते करत आहे. हे कोणालाच चुकलेलं नाहीये. ज्याने जन्माला घातलं, जन्माची वेळ ठरलेली होती आणि मृत्यूची वेळ ठरलेली होती. पण आमचं पूर्वकर्म जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आम्हाला मृत्यू येत नाही. आणि म्हणून आध्यात्मिक दृष्टीने आम्हाला आमचं मन तयार करायचं असतं. आणि कशा प्रकारचं तयार करायचं? तर अखंड नाम चिंतन, हरीचं स्मरण नका घेऊ ना तुम्ही, अखंड घेऊ नका. मी म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही कामधाम सोडून द्या आणि सतत श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, किंवा कुठल्याही तुम्ही देवाचं नाव घे. ज्याप्रमाणे आम्हाला डॉक्टर औषध देतात, किती असतं ते? 10 मिली, 15 मिली सकाळी, 15 मिली दुपारी, 15 मिली संध्याकाळी, अशा प्रकारची त्याची मात्रा असते. इथं सुद्धा मात्रा शब्द आलेला आहे. आपल्याला माहिती तो शब्द कोणता आहे. तिथे मात्रा घ्यावी आणि पथ्य मात्र सांभाळावी. मात्रा घेतली, पथ्य सांभाळावं लागतं. कोणतं पथ्य सांभाळायचं? की मी असं वागलो तर माझ्या देवाला आवडेल का, हे ते पथ्य. मी असं वागलो तर माझ्या गुरुला आवडेल का, माझ्या देवाला आवडेल का. आपण सांगताना तर मार मोठं सांगत असतो. काय सांगतो? जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविषयी हाती धरून या. असं आम्ही मार अगदी एखाद्या स्टेजवर बसलो किंवा एखाद्या व्यासपीठावर बसलो तर आम्ही सांगत असतो. पण जेव्हा आमच्या मनामध्ये वाईट वासना येतात तेव्हा हा विचार येत नाही का आमच्या अंतःकरणात? हा विचार त्यावेळी जर अंतःकरणात आला ना, निश्चित आमची सत्कर्माकडे नव्हे, निश्चित आमची आध्यात्मिकामध्ये एक वेगळी पातळी आम्ही गाठू. पण त्यासाठी असावा लागतो ना, तो मनामध्ये भाव असावा लागतो. आणि म्हणून समर्थ येते तेच सांगतात, करी रे मना भक्ती या राघवाची, आणि पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. हे संसाराचं भवसागर याला हा शब्द वापरलेला आहे. भवसागर हा शब्द याला वापरलेला आहे प्रपंचासाठी. कशाला तू काळजी करतो? अरे त्याच्या कृपेने होईल सगळं. तू जेवढा पैसा तुझ्या आयुष्यात कमवतो ना, हा तुझ्या एकट्याचा पुरुषार्थ नाहीये. तू कमवत नाहीये. तुझी जी पत्नी, तुझी जे मुलं बाळ आहेत आणि तुझ्या घरामध्ये जे तुझे आईवडील आहेत, त्यांच्या सर्वांच्या पुण्याईनं तुझ्या घरात लक्ष्मी देईल. हा विचार ज्या दिवशी आमच्या अंतःकरणात येईल ना, त्याच वेळेस खरे आम्ही परमार्थी झालो. म्हणजे असायचं प्रापंचिक पण म्हणून घ्यायचं परमार्थी. त्यांना कमी नाही पडलं पाहिजे. हा आपला पुरुषार्थ असला पाहिजे. त्यांना कधीच कमी पडू द्यायचं, ज्याला म्हणतात पुरुषार्थ. आणि प्रभू रामचंद्रांकडून, त्यांच्या या चरित्रावरून, या रामायणावरून तरी आम्ही काय शिकतो? हा पुरुषार्थ त्यांनी केला. त्यांच्या हातामध्ये शस्त्र, वेळ आली तेव्हा आम्हाला आज गरज आहे. आम्हाला गरज आहे आणि आमची एकी दाखवण्याची. मग त्यावेळेस आम्ही आमचा हा जो भाव असतो, हा भाव हा सोडून आम्ही एकत्र आलं पाहिजे. आणि आम्ही सुद्धा हाती शस्त्र घेतले पाहिजे. आमच्या कोणत्या देवाच्या हातात शस्त्र नाही सांगा की तुम्ही? कोणत्या देवाच्या हातात शस्त्र नाही? तुम्ही पांडुरंगाचं म्हणताय ना,
विठ्ठलाचं म्हणताय ना, तो कमरेवर हात ठेवून उभा आहे असं म्हणताय ना तुम्ही. सांगू त्याचं कारण काय ते. तो बघतोय की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्युत्थानमनुतमस्य तदात्मनं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आली तेव्हा तेव्हा मी उठलो, मी शस्त्र घेऊन मी रणामध्ये उतरलो. तू काय केलं हे तो पाहतोय, कमरेवर हात ठेवून तो पाहतोय. तो सांगतो कौरवात मी पांडवात मी अनुरेणूत बसलो, मीच घडवितो मीच मोडितो. त्याचं सामर्थ्य. अरे पण मग तुला जगायचं ना बाबा, तू जग ना, तू आनंदानं जग ना. तू कशाला त्या भवसागराची चिंता तू आतापासून करतो. जेव्हा मृत्यू यायचा तेव्हा येईल, त्याची वेळ निश्चित आहे, त्याची वेळ ठरलेली आहे. लोक असं गमतीनं असं मी सांगतो की लोक असं म्हणतात की नाही नाही म्हणे दररोज सकाळी उठल्यावरती फिरायला जावं. काय कशाला करायची रिकामी उद्योग. हा पण त्याच्यामुळं असं होतं की त्या सकाळच्या वातावरणानं मन प्रसन्न होतं, मन टवटवीत होतं, मन आनंदी होतं. आणि त्यावेळेस जो ऑक्सिजन आमच्या मेंदूला जातो ना, त्या मेंदूमुळं आमचा मेंदू विकसित होतो. हे विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून आज सद्गुरू कृपेनं जेवढं सुचलं तेवढं मी मानण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरूंचं, आणि जे चूक असेल ते माझ्या अभ्यासातील अनुभव. जय जय रघुवीर समर्थ.